नमस्कार मित्रांनो, 7 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अंतर्गत कोतवाल कर्मचाऱ्यांना अनुकंप धोरण लागू करण्यासंदर्भाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। नेमका निर्णय काय आहे, यामध्ये कोतवाल या पदावर रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे लाभ होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येतील। तर या ठिकाणी 7 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे आजच्या तारखेला एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। तर विषय पहा, कोतवाल कर्मचाऱ्यांना अनुकंप धोरण लागू करण्यासंदर्भाचा या ठिकाणी विषय असेल। तर माननीय मंत्रिमंडळाची जी बैठक असेल तर 30 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आली होती। तर यामध्ये प्रस्तावनेमध्ये त्यांनी नेमकं माहिती काय दिली आणि सविस्तरपणे आपण समजून घेणार आहोत। राज्यातील कोतवालांनी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माननीय मंत्री महोदय व माननीय लोकप्रतिनिधींना केलेल्या विविध मागण्यांमध्ये कोतवालांना अनुकंप धोरण लागू करावे अशा प्रकारची मागणी होती। म्हणजे कोतवाल या संघटनेची मागणी होती की प्रामुख्याने या पदासाठी अनुकंप धोरण लागू करावं अशी मागणी केली आहे। म्हणजे कोतवाल पद हे जे चतुर्थ वर्ग श्रेणी लागू करणे व इतर मागण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 3/7/2024 रोजी एक बैठक झाली। त्यानंतर राज्यस्तरीय बैठक 29/8/2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली आणि 30/9/2024 बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। तर शासन निर्णय नेमका काय आहे, तर कोतवाल पदासंदर्भात जे आता महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये, विविध गावामध्ये कोतवाल या पदावर आता नियुक्त कर्मचारी आहेत, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी शासन निर्णय असेल। तर कोतवाल कर्मचारी सेवेत असताना दिवंगत झाले असल्यास, गंभीर आजार, अपघात यामुळे शासकीय सेवा करण्यास वैद्यकीयदृष्ट्या कायमचा असमर्थ ठरल्यामुळे रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास त्यांच्या कुटुंबावर ओढणाऱ्या आर्थिक आपत्तीत त्यांच्या कुटुंबियांना तातडीची मदत मिळवण्याच्या उद्देशाने त्यांच्या वारसांना कोतवाल पदावरील नियुक्तीसाठी असलेल्या अर्हतेनुसार अनुकंपा तत्वावर कोतवाल पदावर नियुक्ती देण्याबाबत या शासन निर्णयाच्या माध्यमातून या ठिकाणी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। म्हणजे जर एखादा कोतवाल असेल, जर गंभीर आजार असेल, दिवंगत झाला असेल पदावर असताना, किंवा जर शासकीय सेवा देण्यासाठी जर वैद्यकीय दृष्ट्या जर त्या ठिकाणी असमर्थ असेल, जर असा जर एखाद्या कोतवाल कर्मचारी असेल तर त्यांच्या कुटुंबातील एकाला नियुक्तीसाठी म्हणजे पात्रतेनुसार अनुकंप तत्वावर कोतवाल पदावर नियुक्ती देण्याबाबत या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे अनुकंप तत्वावर तुम्हाला दुसऱ्या पदावर नाही, तर तुम्हाला अनुकंप तत्वावर कोतवाल पदावरच या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे। त्यानंतर दुसरा पॉईंट या ठिकाणी पहा, सदर अनुकंप धोरण राबवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे, सविस्तर कार्यपद्धती, स्वतंत्र शासन निर्णय सुद्धा येणार आहे। स्वतंत्र शासन निर्णय ज्यावेळेस येईल त्यावेळेस सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपडेट देणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा। त्यानंतर सदर अनुकंप धोरण या शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू होणार आहे। तर आजची जी दिनांक असेल म्हणजे 7 ऑक्टोबर 2024 जी आजची तारीख आहे, तर ते आजपासून या ठिकाणी हा शासन निर्णय लागू झालेला आहे। तुम्ही शासन निर्णय ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही पाहू शकता। ही जर तुम्हाला जर प्रिंट हवे असेल तर टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन करू शकता। जो एक महत्त्वपूर्ण GR असेल तर ते GRची कॉपी सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण अपलोड करणार आहे, त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती असणं गरजेचं आहे। तर धन्यवाद, थँक्यू।